दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। अकोला जिल्ह्यातल्या वाडेगावमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय आपल्या एका कार्यकर्त्याकडून धुवून घेतले। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्यानं सरंजामशाही मानसिकता असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कार्यकर्त्यांची माफी मागून श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी नाक घासणार का, अशा शब्दात भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी नाना पटोले यांना कडा सवाल केलाय। अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी यांनी संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आपले स्वतःचे पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। अशा प्रकारची सरंजामशाही मानसिकता काँग्रेसमध्येच दिसू शकते। या विकृत मानसिकतेचं दर्शन पुरोगामी महाराष्ट्राला आज झालं। आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम समजून त्यांना आपले पाय धुवायला लावणं, अशा प्रकारचं वर्तन हे पुरोगामी महाराष्ट्राला सहन होणार नाही। काँग्रेसचे श्रेष्ठी आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राजीनामा घेणार का, हे आता बघणं उचित ठरेल। नाना पटोलेजी, यावर आपण कार्यकर्त्यांची माफी मागणार का आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी नाक घासणार का, एवढाच माझा सवाल आहे। नाना पटोले यांचे अकोल्यातील कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। त्यामुळे या नव्या वादाला तोंड फुटलंय आणि या संपूर्ण प्रकाराबाबत भाजपच्या वतीनं निषेध नोंदवला जातोय। पटोले यांना खडे बोल सुनावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।